विविध प्रकारच्या अशा गोष्टी घडत मला असल्यामुळे संजीव, मला तुमच्या आपण मुद्द्यातून एक नैतिक क्यू आणि मिळालाय, मला कानून तुमच्या करतो. मुद्द्यातून एक परंतु प्रश्न दुसऱ्या मिळालाय जो मी बाजूला सुषमा अंधारेंना विचारणार आहे. सुषमाजी, तुम्ही काय म्हणजे, आणि हा प्रश्न खरंच तुम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, चित्रा वाघ भाजपच्या आहेत, नीलम गोरे आणखी पक्षाचे आहेत म्हणून नाही विचारत आहे. एक सेकंद आपण सगळे मी संजीव, मी येतो तुमच्याकडे. मला सुषमाजींना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सगळ्या आंदोलक महिला, जेव्हा कधी असा विषय येतो त्यावेळी आपण सगळे उतरता. तुम्ही असाल, चित्रा वाघ, नीलम गोरे तेव्हा त्यांच्या काळात असताना, आणि बाकीचे सगळे, अगदी रुपाली चाकणकर सुद्धा, त्यांनी पण आंदोलनं केली आहेत, नाही अशातला भाग नाही. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की समाजाचं एक गुंतागुंतीचं वास्तव, म्हणजे उदाहरणार्थ शिरसाटांच्या मुलाचं प्रकरण दाखवत असताना टेक्निकली स्पीकिंग खलनायक कोण ठरतो? शिरसाटांचा मुलगा ठरतो. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे प्रकरण बनत असताना टेक्निकली सगळ्यांच्या नजरेत खलनायक कोण ठरतात? धनंजय मुंडे ठरतात. पण आता जे संजीव खांडेकर सांगू पाहतायत की या सगळ्या नात्यांची एक अतिशय नाजूक, अतिशय गुंतागुंतीची वीण ही समाज म्हणून आणि तुम्ही सगळी मंडळी राजकारणी म्हणून समजून घेणार आहात का? सुषमाजी. नाही नाही, ती सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. परंतु काय होतं ना की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या ज्या वेळेला केसेस हाताळल्या जातात त्यावेळेला एका ठराविक काळापर्यंत दोघांचं राजीमर्जीने फार व्यवस्थित चाललेलं आहे. आणि जेव्हा कधी दोघांपैकी एकांकडून लग्न संस्थेच्या मान्यतेची मागणी केली जाते किंवा जेव्हा कधी दोघांपैकी एकाकडून कुठल्या तरी आर्थिक हितसंबंधांचे जे काही त्यांचे ठरलेले बॉन्ड्स असतील, जे काही रूल्स रेग्युलेशन असतील, ते ब्रेक केले जातात, तेव्हा त्या दोघांमध्ये तो कलह निर्माण होतो. बरं, हा कलह निर्माण झाल्यावर याच्यातल्या काही केसेस अशा आहेत की नाही, मला बाकीचं काहीच नकोय, मला माझ्या लग्न संस्थेची फक्त मान्यता हवी आहे, बाकीचं काही घेणं देणं नाही. उदाहरणार्थ करुणा मुंडे या गोष्टीवर ठाम होत्या की काहीही असलं तरी मी पत्नी आहे, माझं पहिलं लग्न झालेलं आहे, त्याला मला मान्यताच मिळाली पाहिजे आणि त्यासाठी मी लढणार आहे. बट ऍट द सेम टाइम आता आपण जे सिरसाटांच्या प्रकरणाची जी चर्चा केली, आपण व्यक्तिगत म्हणून बघत नाही, आपण फक्त केस स्टडी म्हणून बघतो, एक व्यष्टी अध्ययन पद्धती जर बघितली तर ते लक्षात असं होतं की अरे कालपर्यंत तर तुम्ही इतकं डिटेलिंग करताय त्या केसमध्ये की त्याने कसं टॉर्चर केलं, काय नाही ते, आणि तुमचं अचानक ते टॉर्चरिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बदलून जातात. याचा अर्थ तुमचा नेमका हेतू काय होता? मग तुमच्या हेतूवर सुद्धा शंका घेतली जाते. परंतु लग्न संस्थेची मान्यता हवी आहे असं म्हणणारा एक वर्ग, पण त्याच वेळेला जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल हे काही फार कॉग्निझेबल किंवा याने फार मोठी शिक्षा होत नाही असं जेव्हा आपल्याला कायदे तज्ञ सांगतात, तेव्हा एक लक्षात येतं की काय लग्न संस्था मोडीत निघतील का? मग लग्न संस्थेला काही अर्थच राहणार नाही का? हाही एक त्याच्यातला मुद्दा आहे जो आपल्याला अजिबातच दुर्लक्षून चालणार नाही. अजून एक गोष्ट आहे की राजकीय पक्ष असतील किंवा सामाजिक संघटना, कधी कधी असंही होतं का की एखादं प्रकरण हाताळायला मिळालंय, इश्यू पाहिजे म्हणून इश्यू केला जातोय, न्याय मिळेल की नाही याच्याशी घेणं देणं नाही, फक्त इश्यू पाहिजे म्हणून इश्यू केला जातोय का? तर हे सुद्धा वाईट आहे, हे असं होऊ नये. सुषमाजी, हे तुम्ही म्हणणं हे फार महत्वाचं आहे सुषमाजी, आणि मी कौतुकाने, मी मनापासून सांगतोय, कारण हे विषय इतके नाजूक असतात की त्याच्याने एक तात्पुरता राजकारण होतं, मात्र कोणाची तरी संपूर्ण इभ्रट स्टेकला लागलेली असते. आज मुलाच्या काही प्रकारामुळे संजय शिरसाटांची जशी स्टेकला लागलेली आहे, त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर आहे सुषमाजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि तुमच्या बरोबर आहे या बाबतीत की यांची असे राजकारण होता कामा नये. एक मुद्दा मला क्षितिजा यांना घ्यायचा आहे. क्षितिजा, मी तुम्हाला अगदी पटापट काही मधल्या काळातल्या कोर्टाच्या किंवा लिगल क्षेत्रामध्ये घडलेल्या अगदी घटना सांगतो, तुम्हाला त्या डिटेल माहिती आहेत. एक, आतापर्यंत जर का 18 वर्षाच्या खालील मुलामुलींमध्ये शारीरिक संबंध मनाने सुद्धा झाले तरी सुद्धा त्या मुलावरती बलात्काराचा केस दाखल होऊ शकते किंवा मुलीवरती झाला तरी सुद्धा. मात्र मधल्या काही काळातल्या काही घटना अशा होत्या की ज्याच्यामध्ये कोर्टाने त्याच्या बाबतीत ठरवलं की याचा वेगळा विचार व्हावा. अडल्टरीच्या बाबतीत सुद्धा तुमचं लग्न झालं असताना तुम्ही जर का विवाह बाह्य संबंध ठेवले तर याच्या शिक्षेचं प्रावधान असताना अनेक ठिकाणी कोर्टाने वेगळे निर्णय दिलेले आहेत. लग्नाचं आमिष दाखवून 20 वर्ष बलात्कार, 10 वर्ष बलात्कार, या बाबतीत कोर्टाने सांगितलं की असं ते 10 वर्ष